नमस्कार, मी दिलीप भगत, रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट निमदरी येथे सचिव म्हणून काम पाहत आहे. आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने करत आहोत. हे आपलं देवस्थान ट्रस्टचं या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं 22वं वर्ष आहे. आणि या 22व्या वर्षाच्या निमित्ताने भाविकांना आव्हान असेल की आपण सर्वांनी आई रेणुकामातेच्या दर्शनासाठी या नवरात्रामध्ये एक वेळ अवश्य या ठिकाणी निमदरीला या. खरं तर या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नव्याने स्थापन झालेली जी आत्ताची कार्यकारिणी आहे 2025 ते 2030 या कार्यकारिणीचा सचिव म्हणून मी काम पाहत आहे. आणि हे काम पाहत असताना सांगायला आनंद वाटेल की या 22व्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही भाविकांसाठी मोठ्या अशा उत्साहाचे नियोजन या ठिकाणी करत आहोत, ज्यामध्ये मग अखंड हरिनाम सप्ताह असेल. साधारणपणे संध्याकाळी 5 वाजता प्रवचन सेवा, 5 नंतर 6 ते 8 कीर्तन सेवा आणि कीर्तन सेवेनंतर 8 वाजता मातेची महाआरती होते. आणि महाआरतीनंतर या ठिकाणी सुमारे 3 ते 5 हजार लोकांचा दररोज महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. त्याचप्रमाणे 30 तारखेला म्हणजे मंगळवारी आपल्याकडं अष्टमीला मोठा होमाचा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये 7 यजमान हे होमासाठी बसतात. आणि त्या दिवशी साधारणपणे 16 ते 17 टन एवढा प्रसाद दरवर्षी या ठिकाणी देवस्थान ट्रस्टमधून वितरित केला जातो. अतिशय मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी येत असतात महाराष्ट्रभरातून. खरं तर महाराष्ट्राच्या बाहेरून अगदी कर्नाटक पासून या ठिकाणी भाविक येतात. आणि भाविकांची उत्तम अशी राहण्याची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी देवस्थान ट्रस्टकडून नेहमीच होत असते. आपल्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण किसन शेठ जाधव या ठिकाणी आवर्जून सर्व लक्ष देऊन जातीनं या ठिकाणी पाहत असतात. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे आनंद शेठ भगत असतील, खजिनदार आमचे गाढवे सर असतील, त्यानंतर सर्वच कार्यकारी मंडळ खरं तर या ठिकाणी आवर्जून संपूर्ण स्वतःची कामं बाजूला ठेवून 10 दिवस या ठिकाणी पूर्ण वेळ हजर असतं. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध लाभ देत असताना, विविध सेवा देत असताना कुठल्याही प्रकारे आम्ही कुठेही कमी पडू नये याकडे सातत्याने या संचालक मंडळाचं लक्ष तर असतंच असतं. एवढंच नाही तर गावातील ग्रामस्थांचं सुद्धा विशेष योगदान कायम या ठिकाणी असतं. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर जुन्नर तालुक्यातील सर्व नेते मंडळींचं या कार्यक्रमाला आम्हाला कायम सहकार्य लाभत आलेलं आहे. आशाताईंनी आम्हाला काल शब्द दिला होता की रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्हाला फुटपट्ट्या मुरम टाकून देऊ, त्याप्रमाणे त्यांनी ते लगेचच आम्हाला या ठिकाणी दिले. दरवर्षी गुलाब शेठ आम्हाला दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम देत असतात, कधी जेवणाची पंगत सुद्धा देत असतात. अतुल शेठकडनं सुद्धा देखील आम्हाला या ठिकाणी बरंच असं योजनांमधून निधी मिळत असतो बऱ्याचदा. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील आम्हाला या ठिकाणी एक मोठा सभामंडपाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. शरददादाकडनं देखील आता जवळ सुमारे 2 कोटी रुपयाचे प्रस्ताव आमच्याकडनं त्यांनी घेतलेले आहेत. आणि येऊ घातलेल्या या जो कुंभमेळा आहे त्याच्या धर्तीवरती त्यांनी आम्हाला या ठिकाणी बरेचसे असे विकासाची कामं देण्याची योजलेली आहेत. एवढेच नाही तर अगदी जुन्नर नगरपालिकेने देखील आम्हाला या ठिकाणी एक 10 शौचालयाचं युनिट या भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि सांगायला आनंद वाटेल की कोणताही राजकीय पुढारी कुठल्याही स्वार्थाशिवाय या ठिकाणी आम्हाला सातत्याने मदत करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर आपले शेळके अण्णा जे की मावळचे आमदार आहेत, तरी देखील दरवर्षी या ठिकाणी ते येतात. 25,000 रुपयाची देणगी देवीसाठी देतात. न चुकता वर्षातून त्यांच्या 2 फेरे या ठिकाणी दर्शनासाठी होत असतात. असं संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येत असतात. खरं तर या ठिकाणी येणं आणि देवीचं दर्शन घेणं याच्यामध्ये भाविकांचा मोठा रोल याच्यासाठी असतो की हे अनेक लोकांचं कुलदैवत आहे. महाराष्ट्र असू द्या, महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या, खास करून अकोला साईडचं, संगमनेर साईडचं खूप मोठे भाविक या ठिकाणी येत असतात. आणि भाविकांची अशी धारणा आहे की या ठिकाणी देवीच्या कुंडामध्ये जर आपण स्नान केलं तर ज्या काही आपल्या त्वचारोग असतात, खरूज, नायटे वगैरे, ते बरे होतात. अशा अनेक भाविकांना या ठिकाणी प्रचिती आलेली आहे. आणि त्याचंच रूपांतर दिवसेंदिवस या ठिकाणी हा जो उत्सव आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. यावर्षी अगदी आकाश पाळणे असतील, त्यानंतर खेळणे असतील, मोठी दुकानं असतील, याचं देखील नियोजन अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. देवीच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरं तर ही देवीचं मंदिर जे आपण पाहतोय हे देवीच्या मंदिराचं पूर्ण इतिहास माहीत नाही, पण बऱ्याचदा म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे हे शिवकालीन असावं, कारण बऱ्याचदा इथं उत्खननामध्ये शिवकालीन नाणी जी आहेत ती नाणी बऱ्याचदा सापडलेली आहेत.
आणि त्यानुसार कदाचित हे मंदिर शिवकालीन असावं आणि पेशव्यांनी त्याची व पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जीर्णोद्धार केला, असं पेशवेकालीन पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाल्यामुळं एवढं जुनं हे प्रख्यात मंदिर. आणि कदाचित शिवाजी महाराजांना ज्या भवानी मातेने आशीर्वाद दिला त्या नावावरून पूर्वी या देवीला भवानी माता सुद्धा म्हटलं जायचं. आणि त्यानंतर आता आपण खरं तर ह्या देवी, ही जी देवी आहे ही रेणुका माता आहे आणि त्याच्यासोबत परशुराम महाराजांची देखील या ठिकाणी आपल्याला तांदळा पाहायला मिळतो. तर महाराष्ट्रात नवे देशात असा कुठेही तांदळा नाही का ज्या ठिकाणी आई रेणुका माता आणि परशुराम महाराज दोघेही एकाच ठिकाणी असतील. तर ही रेणुका माता आणि परशुराम मातेचं मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असं आपलं निमदरीचं मंदिर आहे. आणि त्यामुळं कदाचित भाविकांची या ठिकाणी फार मोठी धारणा आहे. भाविकांना खूप मोठे मोठे प्रत्यय येत आहेत आणि दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकांची जी गर्दी आहे, जी भाविक आहेत ते या ठिकाणी येणाऱ्याची संख्या वाढत आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ हे अतिशय तत्परतेने ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारे आम्ही कमी पडू नये या उद्देशाने सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत असतो. नमस्कार. सुनील ज्ञानदेव गाढवे, खजिनदार. आमच्या देवीचं एवढं राष्ट्र वाढलं आहे ते देवीमुळे, त्यांची कृपेमुळे. ह्या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला देवीची यात्रा असते. त्यानंतर देवीचा जो तुळजापूरला पलंग जातो तो एक दिवस या ठिकाणी थांबतो. त्याची भव्य मिरवणूक एक दिवस रात्रीची आम्ही ह्या ठिकाणी काढतो. त्यानंतर माघ पौर्णिमेला या ठिकाणी जत्रा असते. जशी खंडोबाला लोक येतात ती सगळी या ठिकाणी येतात आणि ह्या देवीचं दर्शन घेऊन जातात. आणि त्यानंतर असं आहे, एक धामणखिलचे खंडोबा आहेत ना, ते सोमती अमावस्येच्या दिवशी देवीला भेटायला येतात. चोळी पातळ घेऊन सोमती अमावस्येला ह्या ठिकाणी येणार, देवीला भेट घेणार, चोळी पातळ वाहणार आणि ते नंतर परत धामणखिलला खंडोबाला जाणार तिकडे. असे बरेच वर्षातून 4-5 कार्यक्रम होतात. आणि नवरात्र तर आमचा 10 दिवस असतोच. आणि त्या ठिकाणी बरेचसे भाविक स्वतः स्वखर्चाने पंक्ती घालतात